हॅलो ऑल, वेलकम टू माय चॅनल. तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या चॅनलवरती. आज मकर संक्रांती, तर त्यानिमित्त तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. तुमच्या परिवाराला पण खूप शुभेच्छा. आणि संक्रांतीचा असा स्पेशल व्लॉग मी आज बनवला आहे, तर तुम्ही नक्की बघा. आता जी पूजा मी मांडते आहे ती सुगड पूजा आहे. ही सुगड पूजा दर मकर संक्रांतीच्या दिवशी केली जाते. संक्रांतीचा उत्सव तसा हा निसर्गाचाच उत्सव मानला जातो. पौष महिन्यात सूर्य मकर राशीत प्रवेश करतो, म्हणून या उत्सवाला आपण मकर संक्रांती असे म्हणत असतो. सुगड म्हणजे याचा मूळचा जो शब्द आहे तो म्हणजे सुगड. जे मातीचे जे बोळके असतात त्याला सुगड म्हणायचे अगोदर, पण आता आपण कालांतराने काळाप्रमाणे त्याचा शब्द बदलून आपण त्याला सुगड म्हणतो. आणि हे सुगड म्हणजे काय असतं, तर मातीचे असे भांडे असतात, ज्यात आपण वेगवेगळ्या ज्या फळभाज्या असतो त्या मकर संक्रांतीच्या दिवशी आपण त्यात भरतो. सोबतच तिळागुळाचे जे लाडू असतात ते आपण त्या पूजेला मांडतो आणि जे सुगड असतात त्यांची आपण हळद कुंकू वाहून दिवा लावून पूजा करत असतो. आणि जेणेकरून आपण निसर्गाला एक प्रकारे धन्यवाद देत असतो की आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने धान्य पिकतं आणि त्यामुळे सगळं आपलं जी जीवनसृष्टी आहे ती सुरळीत चालत असते. तर ही पूजा करण्यामागचा उद्देश हाच असतो. आणि वर्षाचा पहिला सण असतो, म्हणून ह्या वर्षाच्या पहिला सण जो आहे मकर संक्रांत, त्या दिवशी आपण ही पूजा करत असतो. बाप्पा म्हणजे आमच्या घरातला एक मेंबरच आहे. त्यामुळे कुठलाही सण असला तर आम्ही त्या सणाचं जी सेलिब्रेशन जी सुरुवात आहे ती बाप्पाच्या दर्शनाने करतो. तर त्याचप्रमाणे आम्ही आता सगळ्यात पहिले बाप्पाला तिळगुळ दिला आणि मगच एक दुसऱ्याला तिळगुळ द्यायला सुरुवात केली. सो अशा प्रकारे आम्ही आमची संक्रांत सेलिब्रेट केली. जर तुम्हाला व्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.